निशिताला काय झालंय तुला? काय युवराज काय झालं? काय अवस्था करून घेतली स्वतःची? नाही काही तुला काही त्रास होत नाहीये ना? डोकं दुखायला लागलंय परत तुझं? डोकं दुखतंय? हो म्हणजे नाही पण ठीक आहे मी विसरलो होतो मी म्हणजे लक्षात होतं माझ्या मी तयारी करतो लगेच. युवराज इट्स ओके सिट डाऊन इट्स ओके शांत हो प्लीज शांत हो. मी बहीण आहे तुझी मला सगळं कळलंय. काय काय कळलंय तुला ताई? निशिता परत आली आहे तरी तुझी एन्झायटी कमी होत नाहीये ना? हा म्हणजे म्हणजे मला मला कळतच नाहीये ताई मी तिला कसं फेस करणार आहे. मला खरंच कसं तरी होतंय म्हणजे नाही मी ती माझ्या समोरून तिला घेऊन गेले. मी एक चांगला नवरा नाही बनू शकत ताई. मला वाटतं मी हे लग्न मी खरंच मी चांगला नवरा नाही बनू शकत. युवराज लिसन टू मी. माझ्याकडे बघ. त्याच्यात तुझी काही चूक नाहीये. जे घडलं ते घडणारच होतं. तू काही बदलू शकला नसतास युवराज. प्लीज स्वतःला गिल्ट देणं बंद कर प्लीज. ओके एक काम करूया. तू आराम कर. हा मी निशिताला भेटून येते. नाही असं कसं? तिला जर कळलं की मी आलो नाही तर काय विचार करेल ती माझ्याबद्दल? मी चांगला नवरा नाही हे तिला कळेल. मग मला जायला हवं आपल्याला तिकडे ताई. ओके तुला जायचं आहे ना? हो ओके फाईन चल. नाही पण मी तिच्या डोळ्यात डोळे टाकून बघूच नाही शकणार. मी तिथे होतो तरी तिला वाचवू नाही शकलो ताई. आय नीड टाइम. मला वेळ हवाय. माझा वेळ हवाय. मला प्लीज माझा वेळ हवाय. मला प्लीज एकट्याला राहायचं. मला वेळ हवाय माझा. ओके तुला वेळ हवाय ना? तुला हवा तेवढा वेळ घे. ओके कोणी काहीही बोलणार नाहीये तुला. बरं वाटतंय ना चाचा? हे घ्या. ठीक आहे ना? बरं वाटतंय ना? दादू तुम्हाला कोणी आणलंय ते? कोण आहेत तुम्ही लोक? माझ्या दादूला कशाला आणलंय ते? आत्ताच्या आता बाहेर म्हणतोय ना? ऐका ना जरा. हे बघा आमचं ना थोड्या वेळाचंच काम आहे. आम्हाला एक फोटो शोधायचा आहे. फोटो शोधून झाला ना की आम्ही लगेच निघून जाऊ. कसले फोटो? कुणाचे फोटो? आत्ताच्या आता बाहेर म्हणतोय मी. निघा. अहो पण अगदी छोटंसंच काम आहे. लगेच होईल. काही फोटो बिटो मिळणार नाही. आत्ताच्या आता बाहेर व्हा. रिहान सर हे बघा माझं फक्त 10 मिनिटाचं काम आहे. फोटो शोधून झाला ना की मी लगेच निघून जाईल. प्लीज सर माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझ्या दादूच्या आयुष्यापेक्षा काहीच महत्वाचं नाहीये. आत्ताच्या आता निघा म्हणतोय ना? निघा आत्ताच्या आता. तुम्ही निघा. ऐका ना रिहान सर. बाई माणूस म्हणून शब्दात सांगतोय नाहीतर पोलिसांना बोलवेल. रशीद इक्बाल. ठीक आहे आम्ही जातो. चला निघा. दादू घे तुला गरज आहे. घे. केडी मला माहितीये तुला या सगळ्याचा खूप त्रास होतो. पण आपण चांगल्या बाजूचा विचार करूयात ना. याआधी आपल्याला काहीच माहित नव्हतं. आता निदान आपल्याकडे छोटासा का होईना क्लू तरी आहे. आपण लवकरात लवकर शोधूयात तुझ्या बाबांना. बाबा नाही प्लीज त्याला बाबा नको म्हणूस तारिणी. त्या शब्दाचा किती पवित्र अर्थ आहे ना हे त्या माणसाला माहिती सुद्धा नसेल. तो माझ्यासाठी माझ्या आईला सोडून गेलेला बेजबाबदार माणूस आहे. बापाची नवऱ्याची जबाबदारी झटकून पळून गेलेला फक्त एक माणूस.
अनाथ मुलांचं किती चांगलं असतं ना. म्हणजे त्यांचे आई बाबा कोण आहे हे त्यांना माहितीच नसतं. त्यांच्यासाठी ना तो प्रश्नच मिटतो. तुला माहिती मी जेव्हा जेव्हा माझ्या आईकडे बघायचो ना तेव्हा तेव्हा मला एकच प्रश्न पडायचा, माझ्या आईला फसवून गेलेला तो माणूस आहे तरी कोण. तू खूप जास्त विचार करतोयस या सगळ्याचा. आणि राहिला प्रश्न अनाथ मुलांचा, केडी, थोड्या काळापुरता का होईना तुझी आई तुझ्या सोबत होती. तुझ्या वडिलांना तू कधी भेटला नाहीयेस, ते कोण आहेस हे तुला माहित नाहीये, पण आपण त्यांना शोधतोय तरी, म्हणजे ते या जगात आहेत. आमच्यासारखी का होईना तुझ्या जवळ तुझी माणसं आहेत. त्या अनाथ मुलांचं कोणीच नसतं रे या जगात. खूप विचार नको करूस. तू पी, मी आलेच.